चर्चेची एक फेरी तर पूर्ण झालेली आहे। भर पावसात देखील आंदोलकांचा हा बच्चू कडू सोबतचा ठिय्या आपल्याला पाहायला मिळतोय। आंदोलकांची देखील गर्दी आहे। ज्या परिसरातून हे सगळे आंदोलक आलेले होते, जे चारही मार्ग नागपुरातले रोखून धरलेले होते, ते अद्यापही तसेच रोखून धरलेले आहेत। बच्चू कडूंनी कुठल्याही आंदोलकांना पुलावरती असतील किंवा या महामार्गावरती असतील तिथून हटू नका असं सांगितलेलं होतं। कोर्टाने एकीकडे आदेशही दिलेला होता, तर दुसरीकडे आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते 4 वाजता पोहोचणार होतं। त्यांच्यामध्ये मात्र प्रत्यक्षात 7 वाजता 7:30च्या दरम्यान चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आता एक चर्चेची फेरी पार पडल्यानंतर आता पुन्हा हे दोन्ही मंत्री बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। एकीकडे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नागपूरमध्ये विदर्भामध्ये पाऊस पडेल असं देखील सांगण्यात आलेलं होतं आणि या पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या चर्चेत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रजत आपल्या सोबत आहे। रजत, दोन्ही मंत्री तर पोहोचलेले आहेत, पण काय संवाद होतो या दोघांमध्ये? दोन्ही मंत्री आता दीपक पुन्हा बच्चू कडू ज्या ठिकाणी बॅरिकेडच्या पलीकडची बाजू त्या ठिकाणी जमिनीवर आपल्या सहकाऱ्यांसोबत बसलेले आहे आणि तिथे आता पुन्हा दोन्ही मंत्री पोहोचलेले आहे आणि फोन कॉल नेमकं कुणाला करण्यात आलेलं होतं, तिथून काय उत्तर मिळालेलं आहे या संदर्भातली माहिती जी आहे ते आंदोलकांना देतील अशी अपेक्षा आहे। अजूनही या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही, मात्र जी काही माहिती या ठिकाणी मिळत आहे सरकारमधील एका वरिष्ठतम मंत्र्याला फोन जो आहे तो दोन्ही मंत्र्यांनी म्हणजे पंकज गोयल आणि आशिष जयस्वाल यांनी लावलं होतं। आता त्यामुळे समाधान बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा होते का हे पुढील काही क्षणामध्ये स्पष्ट होईल, कारण मुख्यमंत्र्यांना विचारावं आणि कर्जमुक्ती संदर्भातली भूमिका काय आहे, किमान भूमिका काय आहे ते आम्हाला सांगावं अशा पद्धतीची अट होती। मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय की नाही झालंय हे मी आता स्पष्टपणे सांगू शकत नाही, मात्र सरकारमधील एका वरिष्ठतम मंत्र्यासोबत निश्चितच दोन्ही मंत्र्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी काय भूमिका सरकारच्या वतीने सांगितली आहे ती आता आंदोलकांना सांगितली जाईल। खरं तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती। माध्यमांच्या समोर देखील येऊन मुख्यमंत्री म्हणाले होते, बावनकुळे असतील, मुख्यमंत्री असतील, एक उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित केलेली होती। मात्र बच्चू कडू यांनी मात्र सरकारनंच नागपूरमध्ये यावं ही भूमिका कायम घेतलेली होती आणि आता देखील त्यांची तीच भूमिका आपल्याला पाहायला मिळते कायम। रजत, दीपक, सरकारने नागपूरमध्ये यावं ही बच्चू कडूंची भूमिका स्वतःची कमी आणि त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहे किंवा आंदोलक आहे त्यांचं मन ठेवण्यासाठीची जास्त होती असं कालपासून आलेल्या अनुभवातून बोलता येईल। मात्र जे कर्जमुक्ती संदर्भातलं जे सरकारची दुसऱ्या बाजूला अडचण आहे, जसं तुम्ही उल्लेख केला की एक समिती, उच्चस्तरीय समिती जी आहे ती त्या संदर्भात बनवण्यात आलेली होती। यापूर्वीही कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी देण्यात आलेली आहे, मात्र पुढील काही वर्षांमध्ये परत तीच परिस्थिती निर्माण होते आणि पुन्हा ती मागणी होते। त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा सरकारने या संदर्भात उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती तर त्यामागची भूमिका होती की आता कर्जमुक्ती देताना ती जे खरे गरजवंत आहे, जे शेतकरी खरोखर आर्थिक अडचणीमध्ये आहे त्यांना मिळावी। जे काहीचे आर्थिक दृष्टिकोनातून सबळ शेतकरी आहे किंवा काही लोक जमिनी खरेदी करतात गुंतवणूक करण्यासाठी, त्या अशा शेतकऱ्यांना किंवा अशी शेत जमीन बाळगणाऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ मिळू नये आणि त्यासाठी समिती बनवून काही निकष ठरवणं आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून समिती बनवण्यात आलेली होती। मात्र आता जेव्हा अचानक हा आंदोलन गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफी संदर्भात तीव्र होत गेला तर जेव्हा सरकारकडून चर्चेची मागणी होत आहे तर नक्कीच सरकारकडून पण तीच भूमिका मांडली जाईल की कर्जमाफी खऱ्या गरजवंतांना जर द्यायची असेल तर त्यासाठी योग्य निकष आखावे लागतील आणि योग्य निकष असताना कुठल्याही गरजवंत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही त्या अनुषंगाने पण काळजी घ्यावी लागेल आणि त्यामुळे सरकारकडून काहीसा वेळ मागितला जाऊ शकतो। जी भूमिका सरकारची गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसतही होती, आज परत तीच भूमिका मांडली जाते का हे पाहावं लागेल। खरं तर रजत, आपण बघितलं तर बच्चू कडूंचं हे नागपूरमधलं एवढं मोठं जे आंदोलन आहे ते काही पहिलं आंदोलन नाहीये। गेल्या काही काळापासून म्हणजे किंबहुना विधानसभा निवडणुका झाल्यापासून सातत्यानं